Radhe
जय
हॅलो. सर्वांचे धन्यवाद. ह्या विद्यार्थ्यांना आपले आशीर्वाद प्रेम यांच्या पाठीशी ठेवा आणि या ठिकाणी आम्हाला संधी दिली म्हणून धर्मजागरण महोत्सव या सर्व समितीचे आभार व्यक्त करतो. विशेष करून आदरणीय विश्वनाथजी महाराज वारिंगे बाबा, स्वागताध्यक्ष कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब आणि सर्व वारकरी बांधव, आपणा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजले असेल की नाही, एवढे सगळे माईक 20-25 माईक इतके चांगल्या पद्धतीने ऑपरेट करून इतका स्वच्छ आवाज आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला ते नंदूभाऊ साऊंड यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि या सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन चालण्यासाठी आदरणीय महेश्वरजी भगुरे गुरुजी आणि कुंदनजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. रामकृष्ण. धन्यवाद. ताल विकास या संपूर्ण माध्यमातून महाराष्ट्रभर मृदंगाचा जो ठेवा आपल्या वाट्याला आलेला आहे, परमेश्वराच्या कृपेने आपण त्याची जोपासना करत आहात आणि ईश्वर तुम्हाला नक्कीच या पाठीमागं बळ देतोच आणि देणार राहणार आहे. आमच्या अनेक अनेक आपल्याला शुभेच्छा आहेतच. या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आपलं मनापासून मी आभार मानतो. या ठिकाणी महंतांचे साधूंचे पूजन, संतचरण, सेवावृत्त असणारी सर्व मनोभावी असणारी ही साधू मंडळी यांचं या ठिकाणी मनापासून आपण समितीच्या वतीनं पूजन करणार आहोत. खऱ्या अर्थानं दसरा दिवाळी तोचे आम्हा सण आणि सखे संत जन भेटतील या न्यायानं वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनिकमी देवा काय नेणे. आज खऱ्या अर्थानं अतिशय आहे. आम्हा कल्याणकर, मुरबाडकर, भिवंडीकर, शहापूरकर संपूर्ण जे तालुके आहेत हे खऱ्या अर्थाने या साधू संतांच्या या ठिकाणी येण्यानं ही भूमी पुनीत झालेली आहे. एकदा सर्वांनी या महंतांसाठी जोरात टाळ्या वाजवा. या ठिकाणी साधू महंतांचं आशीर्वचन, आशीर्वाद, दीपपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांच्या युवकांच्या गळ्यातील पारमार्थिक तावीज असणारं श्रद्धेय ज्ञानेश्वर माऊली कदम अर्थात छोटे माऊली यांची कीर्तनाची सेवा होणार आहे. परमश्रद्धेय वारिंगे बाबा यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्ता समितीला विनंती करतो, जे सेवक आहेत आपले सर्व यांना विनंती करतो की आपण हा मंच साफ करायचा आहे लगेच. चला चला लवकर. शिवाजीराव सुरुवात. अखंड हरिणाम सप्ताह धर्मजागरण महोत्सव सन 2025च्या या भव्य प्रांगणामध्ये उपस्थित सर्व वारकरी बंधू भगिनींचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आजचा 7वा दिवस आणि या 7व्या दिवशी देखील आपली सर्वांची साथ या कार्यक्रमाला लाभते आहे. बहुसंख्येनं आपण उपस्थित झालेला आहात. राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आध्यात्मिक या सर्व क्षेत्रातील असणारे दिग्गज मान्यवर मंडळी, आपण सर्वांचंच महोत्सव समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करत आहोत. नुकतंच आपण मंचावर मृदंगाचं सोलो वादन पाहिलं. महाराष्ट्राचे ख्यातनाम मृदंगवादक सन्माननीय विकासजी बेलुकर ह्या लहान लहान लेकरांच्या बोटांवर फुंकर घालण्याचं काम विकासदादा विकास ताल या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी करत आहेत. लहान लहान लेकरांना उभं करण्याचं काम, त्यांच्यातल्या असणाऱ्या सुप्त कलागुणांना जागं करण्याचं काम. प्रतिभा प्रत्येकामध्ये दडलेली आहे, फक्त ती बाहेर काढता आली पाहिजे. अशी प्रेमाची मायेची फुंकर घालणारे विकासजी बेलुकर, आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर या सोलोसाठी सुंदर असं गायन आपण ज्यांचं ऐकलं,
खरं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, हृदयामध्ये आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ज्यांचा अभंग गायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही असे हरिभक्तीपरायण महाराष्ट्राचे थोर गायनाचार्य महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजी, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. यानंतर आपण संत पूजन आणि दीप प्रज्वलनाला सुरुवात करणार आहोत. भाविकांना विनंती आहे, आपण कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. गेटवर जरा जास्त गर्दी आहे. महिला माता भगिनी, आपण थोडी गर्दी तिथून कमी करून दोन्ही साईडचे 2 प्रशस्त असे मंडप आहेत, ह्या मंडपामध्ये आपण बसून घ्यायचं आहे. आपण दूर दूर अंतरावरून या ठिकाणी येत आहात. कडाक्याची थंडी असताना सुद्धा भक्तीची ऊब घेण्यासाठी, ऊर्जा घेण्यासाठी आपण या ठिकाणी येतात. हा धर्म जागरणाचा जागर आज या मंचाच्या माध्यमातून होतोय. आपला सर्वांना शुभाशीर्वाद देण्यासाठी देशातील साधू संत महंत यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभते. अनेक गुणीजन मंडळींचं मार्गदर्शन लाभतंय, शुभ आशीर्वाद मिळत आहेत. या सर्व मंडळींना खूप खूप धन्यवाद आहेत. राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे या धर्म जागरण महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माननीय श्री कपिलजी पाटील साहेब, माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार, यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे. आज खऱ्या अर्थानं संपूर्ण पाटील परिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. या सर्व पाटील परिवाराचं खूप खूप स्वागत आहे. थोर कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक आणि सर्व पंथ संप्रदाय, हे सर्व गुणीजन मंडळी आपण गेल्या 7 दिवसांपासून उपस्थिती दर्शवत आहात. धर्माच्या या प्रांगणामध्ये आपण उपस्थित आहात. खरं तर आपण फार भाग्यवान आहात, कारण आपला जन्म या भारत देशामध्ये झाला. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती. कोण श्रीमंत असेल, काय असेल माहिती नाही, पण भारतवर्षामध्ये जन्माला आलो, भारत देशामध्ये जन्माला आलो, हे मिळालेली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्यातल्या त्यात अधिक भाग्यवान आपण आहोत, कारण आपला जन्म या महाराष्ट्र भूमीमध्ये झाला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही महंतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही शूरांची, वीरांची, प्रज्ञावंतांची, ज्ञानवंतांची, प्रतिभावंतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही कीर्तनकारांची भूमी आहे. महाराष्ट्र ही गुणीजनांची भूमी आहे. महाराष्ट्र ही धर्मवीरांची भूमी आहे. या भूमीत आपण जन्माला आलो. आपण या भारत देशात जन्माला आलो. ज्ञानोबा म्हणतात, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्व जर एक घर असेल, तर या विश्वाच्या घराची रचना तरी नेमकी कशी असेल? थोडं डोळ्यापुढे आणा. आपल्या घरामध्ये हॉल आहे, बेडरूम आहे, किचन आहे. विश्वाच्या घराचा हॉल हा अमेरिका असेल, जास्त दिखावा आहे. विश्वाच्या घराचं बेडरूम ऑस्ट्रेलिया असेल, ऐशो आराम. विश्वाच्या घराचं किचन चीन असेल.
विश्वाच्या घराचं हॉल अमेरिका असेल, विश्वाच्या घराचं बेडरूम ऑस्ट्रेलिया असेल, विश्वाच्या घराचं किचन जर चीन असेल, तर विश्वाच्या घराचं देवघर मात्र माझा भारत देश असेल. आणि त्या देवघरातली मूर्ती भगवान प्रभू रामचंद्रांची, भगवान श्रीकृष्णाची आणि भगवान पांडुरंग परमात्म्याची असेल. अशा या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका, ज्या कल्याण तालुक्यानं स्वातंत्र्याचा लढा पुकारला, ज्या कल्याणच्या भूमीमध्ये राजा शिवछत्रपतींना कार्य केलं, स्वराज्याचा लढा याच कल्याणच्या मातीमध्ये घडला. या कल्याणच्या भूमीमध्ये आपण खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी एकत्रित आलेला आहात. धर्म जागरणाचा महोत्सव होतो. मान्यवरांचं शुभागमन मंचावर अगदी थोड्याच क्षणामध्ये होईल. या महोत्सवाला, या अखंड हरिणाम सप्ताहाला भेट देण्यासाठी मुरबाड विधानसभेचे माजी आमदार सन्माननीय गोटीराम भाऊ पवार साहेब, आपलंही सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय श्री सुभाषदादा पवार साहेब, आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. राजकीय सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळींची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभते. संबंध भारत वर्षातून वम वरुणदेवताभ्यो नमो नमः. त्याच्यावरती अक्षदावः सर्व उपचारार्थे अलंकारार्थे अक्षदांज समर्पयामि. हे हरिओम श्रीगंधद्वारां द्वादशं नित्यपुष्टिं गरिष्णीश्वरीं सर्वभूतानां तामि हो पवेशं विलेपनार्थं चंदनं समर्पयामि. अक्षदांज समर्पयामि. हे माल्यादिनी मालत्यादिनी प्रयमुताने पुष्पमालिकांच समर्पयामि. हेम शिवम वरुणदेवताभ्यो नमः. अगरबत्ती ओळा धूपमग्रापयामि. हे दीपं दर्शयामि. धूपं दीपं दर्शयामि. हे मर्यं शिवम वरुणदेवताभ्यो नमो नमः. धूपमग्रापयामि. दीपं दर्शयामि. नमस्कार्यो नमस्करोमि. हे पाद्यपूजन घसकपणं प्रीत्यर्थो गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरुः. पाद्यपूजन घसकपणं प्रीत्यर्थं विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. हि स्वस्ति न इंद्रो द्रष्टवाहं स्वस्ति न पुखायुष्य वेदाः स्वस्ति न साक्षरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. पुष्पमालिकांच समर्पयामि. हि नमस्कार्यं नमस्करोमि. हि
आपणा सर्वांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, कोषाध्यक्ष श्रीराम जन्मभूमी अयोध्या तथा उपाध्यक्ष मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास यांचं अगदी थोड्याच वेळामध्ये शुभागमन होईल. त्याचबरोबर या धर्मजागरण महोत्सवाचे प्रमुख अतिथी बालयोगी श्री सदानंदजी महाराज श्री क्षेत्र तुंगारेश्वर यांचं देखील थोड्याच वेळामध्ये शुभागमन होईल आणि मंचावर आपण दीप प्रज्वलन या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी पुनश्च एकदा विनंती करतोय सर्व वारकरी बंधू भगिनींना, आपण कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. बाजूचे दोन्ही मंडप रिकामे आहेत. आपण अधिक गर्दी न करता त्या मंडपांमध्ये बसून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला 2 मंडप आहेत. आपण कृपया, प्रशस्त ही जागा आहे, आपण बसून घ्यायचं आहे. तसेच या कार्यक्रमाला अनेक महनीय व्यक्तिमत्वांचे, साधू संतांचा आशीर्वाद देखील मिळत आहेत. खरं तर साधू संतांना प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे येता येत नाही, पण फोनच्या माध्यमातून, पत्राच्या माध्यमातून त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. यामध्ये श्री क्षेत्र टाकेश्वर मठाचे मठाधिपती परमपूज्य योगी फुलनाथजी बाबा यांच्याकडून देखील शुभ आशीर्वाद आलेले आहेत. त्याचबरोबर श्री गणेशनाथजी बाबा पिरजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर यांच्याकडून देखील शुभेच्छा पत्र आलेलं आहे. त्याचबरोबर शांतीब्रह्म श्री गुरु मारुती बाबा कुरेकर यांच्याकडून देखील या कार्यक्रमाचं कौतुक झालं. हा संपूर्ण कार्यक्रम बाबा लाईव्हच्या माध्यमातून पाहत होते आणि भरभरून कौतुक केलं की कल्याणच्या या भूमीमध्ये एवढा मोठा हा धर्म जागरण महोत्सव होतोय आणि सर्व गुणीजन मंडळी उपस्थित राहिलेले आहेत. या एवढ्या मोठ्या व्यक्तींनी आपला कौतुक केलेलं आहे. खरं तर कौतुक यासाठी आहे, गेल्या 7 दिवसांमध्ये आपण दाखवलेली शिस्त, आपण दाखवलेली शांतता, आपण दाखवलेला संयम, आपण दिलेला उदंड प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर कीर्तन असू द्या, प्रवचन व्याख्यान असू द्या, भजन असू द्या, या सर्वच कार्यक्रमामध्ये आपण इथून दिलेल्या सूचनांचं आपण पालन करत होतात. कारण हा महोत्सव माझा आहे. माझ्या धर्मासाठी मी पुढे आलो पाहिजे, माझ्या वारकरी संप्रदायासाठी मी पुढे गेलो पाहिजे, यासाठी अनेक हातांनी सहकार्य केलं, अनेकांची पावलं पुढे सरसवली. या सर्वांनाच खूप खूप धन्यवाद आहेत. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभतंय ते अर्थात ज्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे ते सन्मान्य प्रशांत दादा पुरुषोत्तम पाटील, सौभाग्यवती प्राप्तिताई प्रशांत पाटील, सौभाग्यवती श्वेता देवेश पाटील, सौभाग्यवती प्रणिता सुमित पाटील, सौभाग्यवती मोनिका सिद्धेश पाटील, हा सर्व पाटील परिवार आपलं देखील खूप खूप धन्यवाद आहेत. गेल्या 7 दिवसांपासून कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन गायक वादक मंडळी आपण अगदी निस्सीमपणे या ठिकाणी सेवा देत आहात. हा महोत्सव खऱ्या अर्थानं सोन्याचा आहे. हा महोत्सव अमृताचा आहे. हा महोत्सव भावस्पर्शी, हृदयस्पर्शी आणि सर्वस्पर्शी आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणाला अगदी स्पर्श देऊन गेलेला हा महोत्सव आहे. नक्कीच या महोत्सवातून एक असा प्रेरणा